नमस्कार मित्रांनो, ANV क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज जो मी तुम्हाला धडा वाचून दाखवणार आहे त्या धड्याचे नाव आहे शिरीष कुमार। पश्चिम खानदेशातील नंदुरबारमधील ही गोष्ट। सकाळी सकाळीच आजीने शिरीषला हाक मारली। शिरीष, येतोस का लाडू वळायला? ती म्हणाली, आजी आज मला शाळेत लवकर जायचं आहे। झेंडा घेऊन आम्ही सारे शाळेतून बाहेर पडू आणि मिरवणूक काढू। आज 9 सप्टेंबर, महिना झाला चले जाव चळवळीला। इंग्रज या देशातून जाईल का? आजी म्हणाली, आम्ही त्याला घालवू, त्यासाठी वाटेल ते करू अथवा मरू। आधी आजीला मदत कर, ये लाडू वळ। शिरीष हा सर्वांचा लाडका मुलगा होता। शाळेतील त्याचा अभ्यास चांगला होता। तो हस्तलिखित पत्रिकेत लिहायचा, मुलांना जमून खेळ खेळायचा, घरी स्वयंपाकात मदत करायचा, विजेचा दिवा बिघडला तर दुरुस्त करायचा। शिरीषला अशा अनेक गोष्टी करता येत। शिरीष लाडू वळत बसला। दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे कसला तरी घरगुती कार्यक्रम होता, म्हणून तयारी चालली होती। घड्याळात 11 वाजले। ताडकन शिरीष उठला। आजी जातो ग, असे म्हणून तो निघून गेला। शाळेत मुले आली होती। शिरीष येताच सारी त्याच्या भोवती जमली। शिरीष, ते बघ पोलीस, सरकारने मिरवणुकीला झेंडा न्यायला बंदी घातली आहे। एका मुलाने माहिती दिली। असू दे बंदी, पोलीस काय करतील? फार तर लाठीमार करतील, मिरवणूक उधळून लावतील, एवढंच ना। आपण भ्यायचं नाही, आपल्या देशाचे आपण शूर शिपाई आहोत। शिरीषने सर्वांना गोलाकार उभे केले। एकाच्या हातात झेंडा दिला। इतक्यात एक पोलीस झेंडा हिसकावायला आला। त्या मुलाने तो दुसऱ्याच्या हातात दिला। पोलीस तिथे गेला, तो झेंडा तिसऱ्याच्या हातात। पोलीस चिडला आणि तणतणत निघून गेला। मुलांनी जय जयकार केला। करेंगे या मरेंगे, 40 कोट नहीं दबेंगे, असे जयघोष झाले। मिरवणूक सुरू झाली। दारातून, खिडक्यांतून मोठी माणसे लहान मुलांची हिंमत पाहत होती। मिरवणूक मुलींच्या शाळेजवळ आली। वर्गातून सगळ्या मुली बाहेर पडल्या। जयघोष करत त्या मिरवणुकीत सामील झाल्या। मिरवणूक कोर्टाजवळ आली आणि शिरीषने तिथे भाषण सुरू केले। वकील मंडळी बाहेर येऊन ऐकू लागली। भाषण संपले आणि मिरवणूक पुढे गेली। तेवढ्यात पाठीमागून लाठीमार आणि गोळीबार करत पोलीस आले। मुलांची पांगापांग झाली। काही धीट मुले उभी होती, काही मुली न भीता न पळता गल्लीच्या तोंडाशी उभ्या होत्या। पोलीस तेथे पोचले। विजेप्रमाणे शिरीष तेथे आला आणि म्हणाला, आधी आम्हाला मारा, मुलींवर काय गोळ्या झाडता? ही माझी छाती उघडी आहे। अधिकाऱ्याने चिडून गोळी झाडली, पण नेम चुकला। जरा नीट नेम धरा, गोळ्या संपल्या नाहीत ना? शिरीषने विचारले आणि त्या अधिकाऱ्याने जवळून गोळ्या घातल्या। बाळ शिरीष पडला। आणि हा कोण? हा लालदास, शिरीषचा प्राणापेक्षाही आवडता मित्र। गोळी लागून तोही पडला। झाडाआड 10 वर्षांचा धनसुखलाल उभा होता। त्यालाही भुसकून ठार मारण्यात आले। हा शिशीधर आणि हा 8 वर्षाचा घनश्याम, त्यांनाही गोळी लागली। पाणी पाणी, शिरीष क्षीण स्वरात म्हणाला। लोकांच्या डोळ्यात पाणी आले। एकाने पाणी आणले तेवढ्यात पोलीस अधिकारी गरजला, खबरदार, पाणी द्यायला पुढे याल तर गोळ्या घालू। भारत मातेला स्वातंत्र्याचे अमृत मिळाले म्हणून त्या मुलांनी प्राण दिले। पाणी पाणी करत, स्वराज्य स्वातंत्र्य म्हणत, महात्माजींचे नाव ओठावर खेळवत त्या मुलांनी मरण पत्करले। ती अमर झाली। धन्य ती तेजस्वी मुले, धन्य तो शिरीष कुमार आणि धन्य त्याचे ते बाल सवंगडी। या पाठाचे लेखक साने गुरुजी हे आहेत। असेच जुने मराठी पाठ ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।